थँक्यू. बरं बरं बरं, या सगळ्याचं श्रेय माझ्या सुविद्य पत्नी सौ जान्हवी गोखले यांना जातं. तेव्हा मी माझंही गिफ्ट यांनाच देतो. जान्हवी, याचा स्वीकार करावा. अगो बाई. थँक्यू. आपण दमशरास खेळूया. नको ना, खूप उशीर होतो ग, निघूया ना. वहिनी प्लीज थोडा वेळ वहिनी. बहिणी तुला काय घाई आहे ग? बेबी, अगर रस्ता चांगला नाही ना, त्या नदीच्या पात्रातून जायला लागतं ना आपल्याला. उगाच कशाला. अरे हो, आई, उद्या सकाळी मला बँगलोरचं फ्लाईट आहे, त्यामुळे मला लवकर घरी जायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर थांबा ना, अजून एन्जॉय करा. अगं नाही, मी नाही राहणार, मी सुद्धा येते तुझ्या बरोबर. नाहीये, सगळेजण आधी माझ्या आजची गरमागरम कांद्याची भजी खाणार आहेत. जमलंय ना? ते आई आई, मला काय येत नाही इतके छान भजी करायला. तुझ्या हातची चव कांतानी घेतलीये, मला का नाही मिळाली? बेबी, फक्त चव नाही, बुद्धी पण. कांता, आई सांग ना ग याला. बेबी बरोबर आहे त्याचं. आई, अगं, त्याला एकदा सांगितलेली रेसिपी तो बरोबर लक्षात ठेवतो आणि तसंच करतो. ग्रास्पिंग पॉवर चांगली आहे त्याची. ऐकलंस? बेबी, त्या लक्ष्मीकांत काकाचं ऑफिस मध्ये सुद्धा एवढं लक्ष आहे ना, की जॉईन झाल्या क्षणापासून तो इतकं चोख काम करतोय ना, की असं वाटतंय तो आत्ता नाही, खूप वर्षांपूर्वी जॉईन झाला आपल्या कंपनीत. मी उद्या बँगलोरला चाललोय ना, तर काकाच सांभाळणारी कंपनी, कळलं का? ऐकलंस? सगळेजण त्याचंच कौतुक करतायत. माझ्याबद्दल कोणी काही बरं बोलतच नाही. डोंट वरी बेबी, कुणी करत नसेल तरी मी तुझं कौतुक करतो, ठीक आहे? तू सुद्धा इतकी अप्रतिम भजी खातेस, ताटभर खातेस, ताटभर. आई, ऐकलंस ना? डोंट वरी, डोंट वरी. ही संपली तरी हरकत नाही, माझा दुसरा घाडा तयार आहे, लगेच ताटभर भजी तुझ्याकरता बनवतो. पण तू ही ताटभर खा ना मग. असं काय करते? माझं तू ही ताटभर खाऊ शकता, ही सेवी. जान्हवी, कुठे गेलं ते? अहो, पुरे आता. अहो, हळू बेबी, पडशी. श्री, काय बोल. मगाशी काय बोलणार होतीस? गप्प बसा श्री. हे बघ, तू आता बोलत नाहीस ना, तर मी हात सोडणार नाहीये बरं का. श्री, बोल. श्री प्लीज. शपथ आहे तुला. बोल. मुद्दाम करतोयस ना तू? हो, बोल. आय लव्ह यू. आय लव्ह यू ना श्री. मोठ्याने. श्री, आय लव्ह यू. आज गोकुळात खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. अरे कांता, खूप धावायला लावतोस तू मला.
एक मिनिट का आता? हा मध्ये मला केवढा स्टॅमिना बेबी हे तुला आवडतं ना भज्यांचं कुरकुरीत काढून ठेवलं होतं बाजूला पहिल्याच गाण्याला. बेबी खुश आहेस ना? बाप रे 7 मिस कॉल आहेत अर्जिनचे. का फोन करत असतील? आउट ऑफ कव्हरेज एरिया. कुठे आहात तुम्ही ड्रायव्हर काका? बरोबर या लवकर. बरं जाताना हायवेवर न जा, जरा ट्रॅफिक मुव्हिंग असतो तिथे. हा हा या लवकर. काय झालं? अगं, गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम होता, येतातच 2 मिनिटात पोहोचतायत. अरे ती दही साखरेची वाटी हातातच ठेव. श्री खाली उतरेल आणि उशीर झाला म्हणायला लागेल आणि तसाच जाईल. हिंदू बहिणी तुम्ही अगं एकट्याने कशाला आणलीत? मला हाक मारायची ना, मी आले असते मदतीला. मी ना त्याच्यावर पाळत ठेवून होते. का? अगं तो बॅगला हात लावून देत नाही ना. तो आंघोळीला गेला ना तशी त्याची बॅग घेऊन आले. मी काय हुशार आहात हो हिंदू बहिणी. पण तरी सुद्धा आता ओरडा मिळणारच आहे तुम्हाला. ओरडू दे, बाहेर गावी चाललाय ना, बिचाऱ्याचं काम जरा हलकं झालं तर काय होतं, हो की नाही कशाला? हो. अगं 1-2 दिवसासाठी जातोय तो बँगलोरला. किती जड असणार त्याची बॅग. तुम्ही अति करू नका. आणि कालचा शीण आहे तुम्हाला, उगाच जास्त काम केलं तर आजारी पडाल. ताई पराठ्याचा डबा ठेवलाय हा इथे, आठवण करताला द्यायचाय. मी एवढं बोलतेय तरी हिचं आपलं चालूच. अगं फ्लाईट मध्ये ब्रेकफास्ट मिळतो सरू. अगं पण तो छान नसतो ग आई, आणि कशाला उगाच बाहेरचं खायचं काय. तुम्ही सुधारणार नाही बघा. चालू द्या. पण मी काय म्हणते, विमानाने जायची काय गरज आहे? इंदू अगं मग काय रात्रभर बसमध्ये बसून जाणार का तो? हल्ली विमानाचे ना खूप गोंधळ होत असतात. किती अपघात होतात, घातपात होतात. जमिनीवरच्या एखाद्या वाहनाने जावं ना.
हल्ली ते तरी कुठे सुरक्षित आहेत म्हणा. मोठी आई, अहो बँगलोरची फ्लाईट फक्त 1.5-2 तासांची असते आणि अपघात किंवा हायजॅकिंग लाखात एखाद्या विमानाचं होतं. तुम्हाला माहितीये का, जगात दर 20 सेकंदांनी एक विमान लँड होत असतं आणि तेही अगदी सुखरूप. आपण आपल्या मनाला ही विमानं दाखवायची. श्रीचा प्रवास अगदी व्यवस्थित होणार आहे आणि इतकाच विचार मनात ठेवायचा आहे. कुठलेही बाकीचे विचार मनात येऊही द्यायचे नाही. शेवटची 2 वाक्य चांगली कळली मला, कारण त्यात तू एकही इंग्रजी शब्द वापरला नाही. काय इंदू वैदी? माझी बॅग खाली कोणी आणली? मी आणली. आधी 6 जणी होत्या, आता 7 जणी आहेत. मी आधी कित्येक वेळा सांगितलंय तुम्हाला की माझं ओझं दुसऱ्या कोणी उचललेलं मला आवडत नाही. अरे पण बॅग जड होती ना. अगं मोठी आई, पण मग मी सामान कमी करेन. बरं चुकलं आमचं, आता जाताना चिडू नको बाबा आमच्यावर. बरं आई, चल निघतो. उशीर झाला ना तर फ्लाईट मिस होईल. श्री थांब, दही देते ना. नीट झाले. श्री, विमान चालवण्याला सांगा, आपल्याला काही घाई नाहीये, हळू चालव म्हणून. पोचलास की फोन कर रे. हो करतो. आता निघू का? चला. नीट झाले. हो. अच्छा अच्छा. हॅपी जर्नी. बाय. जान्हवी, अय्याजी नमस्कार करतो. लवकर परत ये. हो येतो. नको सगळ्यांना नमस्कार करू, पुरला आम्हाला तो. बरं, तुम्हा सगळ्या जणींना मिळून एकच नमस्कार करतो. यशस्वी हो, सुखरूप जा, सुखरूप ये, आनंदात राहा. येस. फोन करतो आणि हो. चला बाय. बाय. मला काहीतरी आठवत आहे. काय? त्याने पाण्याची बाटली घेतलीये का? अगं बाई, विसरला. असाच करतो हा मुलगा. बघ, पराठे सुद्धा विसरला, मी नेऊन देते. सगळेच जण विसरले. सकाळचा चहा तरी दिलात का तुम्ही त्याला? झालं, सगळेच विसरतात ना काहीतरी. जा लवकर जा. श्रीची निघायची वेळ झाली असेल ना? निघायची वेळ? तो गेला सुद्धा. गेला? अगं माझं काम होतं त्याच्याकडे. हो, पण तुमचं आवरूनच नाही ना झालं. तू तू सकाळी सकाळी ना तास भर बाथरूम अडवून ठेवतेस. काय झालं? काय नाही. एक काम करूया, उद्यापासून ना तुम्ही आधी स्वतःचा आवरत जा, मग मी सावकाशीने माझं आवरेल. झालं समाधान? बरं, आता हे घ्या. हे काय आता? दही. आज तुमचा ऑफिसला जायचा पहिला दिवस आहे ना. पहिला कुठे शरा? असं काय करताय? स्वतंत्रपणे ऑफिसला जाऊन सगळं सांभाळण्याचा पहिलाच दिवस ना. हे बरं लक्षात राहिलं तुझ्या. मग हल्ली राहतं माझ्या सगळं लक्षात. म्हणजे जान्हवी शिकवते हळूहळू. ती करते प्रयत्न माझी स्मरणशक्ती सुधारण्यासाठी. फार गुणी पोरगी आहे का? खरंच अशी सून या घराला आजपर्यंत मिळाली नव्हती. खरंच. म्हणजे हो का? कधीच मिळाली नव्हती का? एकही नाहीये का? गंमत ग.
नाही पण खरंच गुणी आहे. हम्म. आणि या गोष्टी शिकवून नाहीयेत, त्या उपजत असाव्या लागतात. माणसं जोडणं वगैरे. श्री सुद्धा बघ ना, इतकी माणसं जोडली आहेत सगळी ऑफिस मधली. कुणीही कधीही त्याच्याकरता काहीही करायला तयार होईल बघ. सगळे उभे राहतील त्याच्या पाठीशी. खरंच गुणी आहेत दोघही. बरं द्या आता काय ते दही का काय ते, मला उशीर होतोय. हा. बरं ऐका, नाश्ता केल्याशिवाय जायचं नाहीये. हे आपलं उगाच खाली सगळ्यांसमोर द्यायला लाज वाटली असती म्हणून इथे घेऊन आले. बरं आता या लवकर खाली, मी वाट बघते. मी मदत करतो ना तुला. पाणी तरी आणतो. अजिबात नाही. तुम्ही आज काही करायचं नाही, शांतपणे बसा. मी आले. इंदुवहिनी कुठे? अगं खोली आवरतायत, सांगितलंय त्यांना येतीलच. चल हा? तू पण बस ना. हो. कांताची वाट बघतेस? नाही आई, खरंच नाही. नर्मदा, काय झालं ग? माहित नाही आई, पण सकाळपासून ना चित्तच थाऱ्यावर नाहीये माझं. अगं श्री फक्त एकाच दिवसासाठी गेलाय बंगलोरला. नाही तसं काही नाही आई, पण अहो डोकंच काम करत नाहीये माझं. श्री गेल्यावर देवापुढे दिवा पण लावायचा राहिलाय. मग आत्ता जाऊन लाव, त्यात काय एवढं? दिवा लावला की तुझं मनही थाऱ्यावर येईल. जा. येते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय आज ब्रेकफास्टला? पोहे जान्हवीने केलेत, आणतीये. म्हणजे ती एकटी काम करते? जरा तू मदत करता, नुसती उभी काय आहेस तू? अहो मी सांगितलं होतं, पण तिनेच आम्हाला सगळ्यांना बाहेर पिटाळलं. एक मिनिट, नाही तर मी एक काम करतो. आज तुम्ही सगळ्या बसा, मी तुम्हाला सर्व करतो. नाही नाही काका, आज माझी टर्न आहे. तुम्ही उद्या करा. बस. ठीक आहे. द्या, भूक लागली. थँक्यू. अरे बापरे, एक प्लेट जास्त आली वाटतं. अगं राहू दे आता, वाढली आहेस ना तू. असं वाढलेली प्लेट घेऊन जाऊ नये, नंतर नाही. तूही बस ना ग. हो आई यायची. शरयू आला ना कांता, तू बस की. नाही नाही, कुणाला काही लागलं पाणी वगैरे तर लगेच आणता येईल ना, म्हणून उभी राहिली. मस्त झालेत पोहे. थँक्यू.
अगं इंदू वहिनी अजून आली नाही, कुठे राहिली ती? इंदू वहिनी, झालंय. श्रीरंग सहज